नमस्कार. महासागरच्या खरी-खरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आज छत्तीसगडमध्ये आपले 9 वीर जवान शहीद झाले. 1976 सालापासून नक्षलवादी चळवळ सुरू झाली. ज्या पश्चिम बंगालमधून या चळवळीचा जन्म झाला त्या पश्चिम बंगालमध्ये माओवाद आणि रक्त सांडणे सध्या तरी कमी झालेले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन माओवाद्यांनी उच्छाद मांडला होता. त्याला उत्तर म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी भूदानाची कल्पना राबवली आणि त्या काळात विनोबाजींना अनेकांनी आपापल्या जमिनी दिल्या. त्यानंतर पोट्टी श्रीरामुलू यांनी तत्कालीन मद्रास राज्यातून आंध्र प्रदेश वेगळा व्हावा म्हणून केलेल्या उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मग आंध्र प्रदेश वेगळा निघाला. काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळा निघाला आणि तेलंगणामधील ही चळवळ संपली. आता छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया यासारख्या जिल्ह्यातील भागात सध्या तरी माओवाद्यांचा खून खराबा सुरू आहे. या अशा अनेक प्रकारच्या हल्ल्याच्या अनेक घटना आपल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगडमध्ये सतत सुरू असतात. सरकारची अत्यंत कार्यक्षम यंत्रणा व्यवस्थित कार्य करत असताना सामूहिक रीतीने आपले जवान मारले जातात. असे अनेकदा घडते. ते फार चिंताजनक आहे. ज्या वीर जवानांचा जीव जातो ते वीर जवान आपल्यासाठी किती मौल्यवान आहेत हे आम्हाला सांगायची गरज नाही. पण परिस्थितीच अशी आहे की आपण कितीही बोंबा ठोकल्या तरी देशातील जंगलांमध्ये अजूनही काही भागात या माओवाद्यांची राज्य चालते. काही वर्षांपूर्वी एका अशाच प्रकारच्या घातापातात काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा मृत्यू झाला होता. शहीद जवान आणि अधिकाऱ्यांचे मृतदेह पाहताना काळजात धस्स होते. आपण म्हणतो की आपल्याजवळ अत्याधुनिक यंत्रणा आहे, पण ती अत्याधुनिक यंत्रणाही हतबल का होते ते कळत नाही. फक्त अशी घटना घडली की आपण मोठ्या काळजीने त्या घटनेचे वर्णन वाचतो. आपले अनेक नेते यापुढे अशा घटना घडू देणार नाही अशा वल्गना करतात. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज नेते अत्यंत गंभीरपणे प्रतिक्रिया देतात आणि पुढच्या दीड महिन्यातच अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये आपल्या जवानांचा जीव जातो. हे जवान त्यांच्या वाहनातून जात असताना जंगलातून जे जे मार्ग असतात त्याच्या मार्गांची तपासणी आपल्या अत्याधुनिक साधनांनी आणि उपकरणांनी करता येत नाही काय? आम्ही त्या विषयातील तज्ञ नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी किंवा सरकारवर विनाकारण आरोप करणे आमच्या स्वभावात नाही आणि तसे करणे शोभतही नाही. पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, ती म्हणजे या अशा हल्ल्यात ज्यांचा जीव जातो त्यांच्या कुटुंबियांवर कशी आणि किती आपत्ती कोसळत असेल या कल्पनेनेच अंगावर शहारे उठतात. आपण जम्मू काश्मीर शांत आहे म्हणून सुखी होतो, पण सुखही क्षणभंगूर असते हे आपण नेहमीच बघत आलो आहोत. आताची ही घटना अशा प्रकारच्या अपघात मालिकेतील कितवी घटना आहे ते सुद्धा आपल्याला आठवत नसेल एवढे हल्ले झालेले आहेत. आम्हाला एकाच गोष्टीचे नवल वाटते, ते हे की आता आपल्या अंतर्गत लढायांमध्ये आपण किती बळी जाऊ देणार आहोत, आणखी किती शहीद होणार आहेत. दुसऱ्या देशाने हल्ला केला तर ते युद्ध आपण समजू शकतो, पण हे अंतर्गत हल्ल्याचे षडयंत्र कोणाकोणाचे कसे कसे जीव घेतात, त्यामुळे स्वतंत्र भारतावरील हे आक्रमण कसे थांबवावे याचा आता आपल्या सरकारने अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे. आम्ही त्या वीर शहीद जवानांना आदरांजली अर्पण करतो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.